तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत मंत्रालयात आज महत्त्वपूर्ण बैठक. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात आज दुपारी बैठक. कामगार नेते शशांकराव, संजय निरुपम आणि संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडणार. संजय निरुपम यांना विरोध करणाऱ्या मनसैनिकांचा अमित ठाकरे आज सत्कार करणार. आज दुपारी 1 वाजता कृष्णकुंज मनसेच्या कार्यालयात सत्कार करण्यात येईल. मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका, निरुपम यांची भूमिका. महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी रक्त सांडलं. मराठी विरोधी गटावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी. संजय राऊतांनी पहिल्यांदा सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल धन्यवाद. मराठी अस्मितेला ठेच पोहोचत असेल तर सर्वांनी एकत्र यावं, संजय शिरसाट यांचं आवाहन. कल्याण डोंबिवलीत मराठी सक्तीवरून राजकारण पेटलं. अमराठी रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाही आक्रमक. संप केल्या, शिवसेना स्टाईल धडा शिकव, आमदार राजेश मोरेंचा इशारा. रिक्षा चालकांना मराठी सक्ती भाजप मनसेची खेळी. लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकार करतंय. यूपी बिहारचे लोक बाहेर गेले तर अर्धी मुंबई रिकामी होईल. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया. शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा. माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. माझ्या वक्तव्याने कोणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो, धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया. शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची सरकारवर टीका. 4 मुलं जन्माला घाला आणि म्हणतात स्वतः लग्न केलं नाही, असाही केला सवाल. व्यासपीठावर बागेश्वर बाबा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलत होता तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरसंघचालकांनी त्यांना थांबवायला हवं होतं, राऊतांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवरायांवर बोलण्याआधी राऊतांनी माफी मागावी. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांनी शिवरायांचा सन्मान करण्याची भाषा करू नये, बन यांचं प्रत्युत्तर. बागेश्वर बाबाचं वक्तव्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचं लक्षण. रोहित पवार यांची ट्विटद्वारे टीका. बागेश्वर बाबा मनुस्मृतीचंच आधुनिक व्हर्जन. राजकीय व्यासपीठावर अशी वक्तव्य करणं हेच का नारी शक्तीवंदन, असाही सरकारला सवाल. 4-5 मुलं जन्माला घाला बोलता इथे नोकऱ्या मिळत नाही, मंत्री संजय शिरसाट यांची बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया. 3रं मूल झाल्यावर राजकारणात जाता येत नाही, त्यांनी सरकारला सांगावं, शिरसाट यांचं वक्तव्य. तर लग्न करून हिंदूंची संख्या वाढवण्यात योगदान देणार, बागेश्वर बाबांचं विधान. बागेश्वर बाबांनी केलेलं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत. बागेश्वर बाबांच्या मताशी आम्ही सहमत नाही, मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या मर्यादा ओळखून राहिलं पाहिजे. महापुरुषांच्या महाराष्ट्राच्या नादी लागू नका, रामदास आठवलेंची ट्विट करत बागेश्वर बाबावर टीका. कोणीतरी येतो आणि आमच्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो. बागेश्वर बाबाने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा रितेश देशमुखकडून समाचार. शिवप्रेमी म्हणून ते वक्तव्य अमान्य आणि संतापजनक आहे, रितेशची प्रतिक्रिया. रामदासांना शिवरायांचा गुरु सांगणं ही विकृती. धीरेंद्र शास्त्रींवर टीका करताना इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य. इतिहासाच्या कुठल्याही साधनामध्ये रामदासांचा उल्लेख नसल्याचा दावा. लव्हजिहाद मुक्त भारत व्हायला पाहिजे, सनातनी मुलींना आम्ही याबाबत जागृत करणार, बागेश्वर बाबा यांची प्रतिक्रिया. मुलींनी काली बनावं पण बुरखेवाली बनू नये, बागेश्वर बाबा यांचं वक्तव्य. भूषण गवई काय आहेत हे मी आधीच सांगितलं होतं. सुजात आंबेडकरांची भूषण गवई यांच्यावर टीका. बागेश्वर बाबासोबत भूषण गवई यांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांचं वक्तव्य. धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा. गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांचा प्रहार. तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. प्रत्येक आंबेडकरी नेता मंदिर मशीदमध्ये गेलाय. समाजात राहताना मित्रांच्या आग्रहाखातर मंदिर मशिदीत जावं लागतं. हिंमत असेल तर आधी मला रोखा, तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी निशस्त्र येईल. भूषण गवईंचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई यांचं श्याम मानव यांना आवाहन. धीरेंद्र शास्त्रीने माझ्याशी डिबेट करावं, मी धीरेंद्र शास्त्रीला त्याची लायकी दाखवून देईन, धीरेंद्र शास्त्रींना करुणा मुंडेंचं आव्हान. जळगावच्या 40 गावात पुरोगामी संघटनांचा एल्गार. आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त. दोघांविरोधात जोरदार घोषणाबाजी. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं कृत्य करू नये, आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून राज्यमंत्री पंकज भोयर यांची टीका. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गायकवाडांना समज दिली, भोयर यांची प्रतिक्रिया.
नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजित बिचुकले यांना विधान परिषदेवर घ्या अशी मागणी करत तृप्ती देसाईंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ईमेल केलाय. नीलम गोऱ्हे यांनी पक्ष संघटनेसाठी काही काम केलं नाही अशी टीका तृप्ती देसाईंनी केली आहे. बघता बघता शिवरायांवरही पडदा पडू शकतो, कल्पनाराजे भोसलेंचं विधान. एनसीईआरटीकडून मराठा साम्राज्याचा इतिहास दर्शवणारा नकाशा वगळल्यानं कल्पनाराजे भोसले यांचं हे वक्तव्य. भाईंदरपाड्यात भूमिपुत्र बांधवांची जमीन सरनाईक आणि त्यांच्या गुंडांनी बळकावली. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून फेसबुक पोस्टद्वारे आरोप. मीरा भाईंदरमध्ये कासारवडवली पोलीस ठाण्यात आज तक्रार करणार. 1219 चौरस मीटर जमीन बळकावल्याचा आरोप. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली. 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार पाऊल उचलण्याचे संकेत, सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असेल तर चांगलंच आहे. शेतकरी जगला तर जग जगणार. मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं कामच आहे, भुजबळांचं वक्तव्य. अजितदादांच्या अपघाताला परवा 3 महिने होतात, मात्र अद्यापही तपास पुढे सरकला नाही. रोहित पवारांची ट्विट करत प्रतिक्रिया. 28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार, रोहित पवारांचं वक्तव्य. पंजाब पोलिसांनी सुरक्षा काढल्यानंतर खासदार हरभजन सिंग यांना केंद्राकडून सुरक्षा. खासदार हरभजन सिंग यांच्या जालंधरमधील घराबाहेर सीआरपीएफ सुरक्षा तैनात. हरभजन सिंग यांचा नुकताच भाजप प्रवेश. मालेगावात एकही बांगलादेशी नसल्याने एसआयटीच्या चार्जशीटमधून समोर. भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजपने मालेगावच्या जनतेची नाक रगडून माफी मागावी. इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी. त्यांचा एवढासा नेता रोज हिंदू मुस्लिम असे ओरडत असो. एक नेता तोत्र आहे, सत्ताधारी रोज नवीन कायदे आणून षडयंत्र रचतात. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. केम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता शरद वायभासे यांची बिनविरोध निवड. वायभासे समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा. जालना शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने आमदार लोणीकर संतापले. आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी. पुण्याच्या भोरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या उद्घाटनावरून श्रेयवाद. राष्ट्रवादी आणि भाजपकडून 2 वेळा स्वतंत्र उद्घाटन. 2027 मध्ये जगातील सर्वात मोठी डिजिटल जनगणना होणार. मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा. जनगणनेबाबत मोदींनी मांडलं डिजिटल विजन. सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट केल्यास कायदा मोडून काढू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा. शक्तीपीठ महामार्ग फडणवीस आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहतात, राजू शेट्टींचा आरोप. नागपुरातील 24 तास पाणी योजनेवरून गडकरी यांचा प्रशासनावर संताप. नागपुरातील पाणीपुरवठा योजना पूर्णपणे फसली. नितीन गडकरी संतापले. योजनेत त्रुटी राहिल्यानं यशस्वी झाली नाही, नितीन गडकरींचा आरोप. पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना टोलमाफीची सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा त्यांना पाठिंबा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोलमाफीवरील भूमिकेचं वैभव नाईक यांच्याकडून स्वागत. आजकाल विद्येचा उपयोग विवाद वाढवण्यासाठी होतोय. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. खरात प्रकरण दाबण्यासाठी टीसीएसमधील धर्मांतरण प्रकरण बाहेर काढलं गेलं. इम्तियाज जलील यांचा सरकारवर आरोप. तर टीसीएसमधील धर्मांतरण प्रकरण बोगस आहे, जलील यांची प्रतिक्रिया. बोंदू खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातला न्यायालयीन कोठडीत धोका, सरकारी पक्षाचा युक्तिवाद. आरोपीचा ताबा आजच तपासा यंत्रणेला द्या अशी कोर्टाकडे विनंती. तपास यंत्रणा आजच पुढील तपासासाठी खरातचा ताबा घेण्याची शक्यता. बोंदू खरातकडून हातचलाखीने सीए ललित पोफळेची फसवणूक. हवेतून काजूकतली काढत टाकलं अंधश्रद्धेचं जाळं. आईवडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत कोट्यावधी रुपये उकळल्याची माहिती. बोंदू अशोक खरातच्या जीवाला जेलमध्ये धोका असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद. खरातचा ताबा मिळवण्यासाठी तपास यंत्रणा आग्रही. खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ऑफिस बॉय नंतर आचार्याकडूनही खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड. खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती. महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती. बोंदू अशोक खरातला साथ देणारे महसूल विभागाचे लोक बडतर्फ होतील. महसूल मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया. जमीन खरेदी करण्यात, जमीन लाटण्यात आणि आर्थिक व्यवहारात ज्यांचा पूर्णतः सहभाग दिसतोय त्याबाबत एसआयटी रिपोर्ट पाठवणार असंही केलं स्पष्ट. परतवाडामधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपीचे पाय आणखी खोलात. आणखी एक 16 वर्षीय पीडित एसआयटी समोर. आरोपी अयानने तरुणीला मर्जीशिवाय स्पर्श केल्याचा या तरुणीचा जबाब.
टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम. दानिशा मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती. डिजिटल पुराव्यांच्या एसआयटीकडून तपास. निदा खानच्या जामिनावर उद्या सुनावणी. करमाळ्यात भोंदूबाबा मनोहर भोसलेने 27 एकरात आलिशान आश्रम उभारल्याचं समोर. भोंदूंवर बारामती, करमाळा, कोरडूवाडी पोलिसात विविध गुन्हे दाखल. लोणंद, दौंड पोलिसातही अनेक तक्रारी दाखल. सोलापूरच्या महापालिका रुग्णालयात आणखी 4 बालमाता असल्याचं समोर. पालिकेकडून 130 प्रसूतिगृहातील प्रत्येक महिलेची फेरतपासणी सुरू. बालमाता प्रकरणात डॉक्टर रडारवर. केईएम रुग्णालयाच्या नामांतराला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. आज सकाळी 11 वाजता केईएम रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर निदर्शनं करणार. आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वात ही निदर्शनं होतील. अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का. निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच. अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती. छत्रपती संभाजीनगर विभागात 297 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. जिल्ह्यात 53 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर. यापैकी 57 शेतकरी मदतीस पात्र. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, कर्जबाजारीपणा, पिकांना न मिळणारा भाव आणि वाढलेलं उत्पादन खर्च ही प्रमुख कारणं. यवतमाळमध्ये रॅगिंग प्रकरणी आयुर्वेद महाविद्यालयातील 21 विद्यार्थ्यांवर कारवाई. 1 विद्यार्थी 1 वर्षाकरता महाविद्यालयातून रस्टिकेट. इतर काही विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई. गोदात नर्मदा जलयात्रेचा साईनगरी शिर्डीत मुक्काम. यात्रेचं शिर्डीत जल्लोषात स्वागत. यावेळी सदाभाऊ खोत यांनी ढोल वाजवला, तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी फुगडी खेळली. बीडच्या परळी नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी. जुन्या गाव भागात पाण्याची टाकी भरल्यानंतरही पाणी पुरवठा सुरूच. एकीकडे नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा, तर दुसरीकडे नासाडी. नगर परिषदेच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित. राज्यात उष्णतेची लाट वाढली. प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन. दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणं टाळा. उष्माघाताची लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याच्याही सूचना. महाराष्ट्रात उष्णतेचा भडका. राज्यातील 15 शहरांचं तापमान 41 अंश सेल्सिअसवर. विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्ध्यात सर्वाधिक तापमान, तर छत्रपती संभाजीनगरमध्येही या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद. आजपासून पुढील 7 दिवस मुंबईसह किनारपट्टीच्या प्रदेशात उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. यावेळी कमाल तापमान 41 ते 43 अंशापर्यंत जाण्याची शक्यता. हवामान खात्याने वर्तवला अंदाज. लोकांना काळजी घेण्याचं आवाहन. पुण्याचे तापमान 40 अंशाच्या पुढे. लोहगाव परिसरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. रात्रीच्या तापमानातही वाढ. पुढील 2 दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज. परभणीत उष्माघाताचा पहिला बळी. नाशिकहून परभणीत भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. भावाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद. वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशाच्या वर पोहोचला. एप्रिल महिन्यातच उष्णतेने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिक त्रस्त. उष्णता वाढल्याने रस्त्यांवर शुकशुकाट. देशातील सर्वात उष्ण 15 शहरात महाराष्ट्रातील 3 शहरं. अकोला आणि अमरावतीत तापमान 45.3 अंशावर, तर वर्ध्यात काल 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 43.3 अंशावर. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला. तापमानाचा पारा 44 अंशावर. उकाडा वाढल्यानं नागरिक हैराण. भंडाऱ्यातील गोवारी टोला पिटेसूर ग्रामस्थ पाणी टंचाईने हैराण. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थंड बसल्यात. महिलांची पाण्यासाठी होते वणवण. तातडीने पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ 43% पाणीसाठा शिल्लक. 103 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची महापालिकेची माहिती. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. रायगड जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंशावर. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. प्रशासनाकडून आवाहन. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या जलसंपदा विभागाला पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना. पुण्यात आवक वाढल्याने हापूसच्या दरात घसरण. घाऊक बाजारात दर्जानुसार 500 ते 800 रुपयांचा भाव. अक्षय तृतीयेनंतर दुसऱ्या टप्प्यात कच्च्या हापूस आंब्याची आवक वाढल्यानं सर्वसामान्यांना हापूस खरेदी करण्यासाठी दिलासा. सांगलीच्या वैभवात भर घालणारा काळा खणीचा द इव्हनिंग रिट्रीट बंद अवस्थेत. विरंगुळा म्हणून सुशोभित करण्यात आलेला काळी खण प्रकल्प बंद. यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने तब्बल 9 कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला होता.
काँग्रेस नेते पवन खेरा यांची सुप्रीम कोर्टात धाव. गुवाहाटी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पवन खेरा सुप्रीम कोर्टात. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या पत्नीवरील वक्तव्याचं प्रकरण. वाशिम शहरात सेतू केंद्रावर प्रशासनाची कारवाई. 6 सेतू केंद्रांची मान्यता रद्द. शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जादा पैसे आकारून नागरिकांची आर्थिक फसवणूक. जळगावात गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या दरात 2,000 रुपयांची वाढ. चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने गुरांचं पालन कसं करायचं, पशुपालकांसमोर प्रश्न उपस्थित. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली चंद्रकांत पाटील यांचा गीताव्रती पदवीने गौरव. गीता परिवार या जगप्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेच्या वतीने प्रतिष्ठित गीताव्रती ही पदवी प्रदान. ठाण्यात बांधकाम व्यावसायिकांचे बाउन्सर आणि स्थानिकांमध्ये वाद. जमिनीच्या वादावरून बाउन्सर आणि स्थानिक आमने-सामने. कासरवडवली पोलिसांकडून जमिनीच्या वादाबाबत अधिक तपास सुरू. पुरंदरमध्ये बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या 3घांचा मृत्यू. पुरंदर तालुक्यातील बेलसरमधील धक्कादायक प्रकार. मृत्यू झालेले 3 कामगार उत्तर प्रदेशचे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.